नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्य सरकारने पायाभूत सुविधांबाबत अतिशय महत्त्वाचे 12 धडाकेबाज निर्णय, 12 धडाकेबाज योजना या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। आता ह्या योजना नेमका काय आहेत, त्याचा फायदा कोणाला होणार याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। तर मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 या वर्षामध्ये राज्य सरकारने सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसंदर्भात निर्णय घेतलेले आहेत। आता पायाभूत सुविधांसंदर्भात कोणत्या योजना आहेत त्या पाहूया। शिवडी वर्ली रोड रस्त्यामधील जे काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तिसरा टप्पा सुमारे 6500 किलोमीटर लांबीच्या रस्त्या सुधारण्यासंदर्भात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2303 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामं पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतण्यात आलेला आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2567 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। महत्त्वाचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि यानंतर मुंबई, पुणे, नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे। 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात याव्या, यासाठी 36 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या आहेत। असा हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ठाणे किनारी मार्ग लांबी 13.45 किलोमीटर 3364 कोटी रुपये किमतीचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये जो पायाभूत सुविधाचा शेवटचा टप्पा किंवा शेवटची योजना म्हणजे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर 19 महानगरपालिकांमध्ये PM ई-बस सेवा योजना राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ड वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषदा व नगरपंचायतमध्ये अग्निशामक सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासंदर्भात 615 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने यावेळेस केलेली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 23,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मित्रांनो, पायाभूत सुविधा ह्या देशाच्या किंवा राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त असतो। जर देशातला किंवा गावातला किंवा शहरामधला नागरिक चांगला राहिला तर त्यासाठी त्यांना उपयुक्त अशा पायाभूत सुविधासुद्धा देणं खूप गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये पायाभूत सुविधांचा धडाकेबाज निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सदर निर्णय सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।